नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अगदी जाहिरातीचं म्हणजे इतक्या वाढू लागलेत, इतक्या सगळ्या जाहिराती येऊ लागलेत. मग त्या इकडे युतीच्या असतील, आघाडीच्या असतील, बाकीच्या घटक पक्षांच्या असतील आणि त्या प्रत्येक जाहिरातीमधून प्रत्येक युती आघाड्या त्यांचे मला असं वाटते विचार, त्यांच्या भूमिका सगळ्या त्या जाहिरातीमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सगळा प्रयत्न करतात. तुम्ही पाहिलं असेल सगळ्या मुंबईच्या रस्त्यांना इकडे तिकडे महाराष्ट्रभर अगदी होर्डिंग्स असो, तुमच्या यूट्यूबवरती जाहिराती असो, तुमच्या न्यूजवरती जाहिराती असो, या सगळ्या गोष्टी तर इलेक्शनच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी चालत असतात. आता डिजिटल मीडिया आल्यामुळे या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. तशीच एक जाहिरात महत्त्वाची भारतीय जनता पार्टीने म्हणजे महायुतीने त्यांची एक भूमिका म्हणून ती जाहिरात काढली. त्या जाहिरातीमध्ये असे की एक शेतकरी ज्याला मागेल त्याला सौर कृषी पंप मिळालेला एक शेतकरी आहे. तो शेतकरी बांधावर उभा आहे, तो तिथे पाणी लावतोय त्या सौर कृषी पंपाच्या मार्फत आणि तिथं महाविकास आघाडीचे नेते येतात. ते महाविकास आघाडीचे नेते म्हणतात हे चालणार नाही, म्हणजे हे कृषी पंप तुम्हाला जो दिला या महायुती सरकारने हे असलं काही चालणार नाही, ते बंद करून टाका. आणि मग त्यांना उद्देशून मला असं वाटतं त्यांना उद्देशून तो शेतकरी म्हणतोय की या सगळ्या गोष्टी बंद पाडण्यापेक्षा आम्हाला तुमच्यासारखे नेतेच नको आणि आम्हाला तुम्हीच नको. आणि असं त्याचं ते सांगण्याचं एक धोरण आहे. याच्यातून मला एक देखील महत्त्वाची गोष्ट पटली ती म्हणजे जर काही चांगल्या योजना असतील, आता उद्धव ठाकरे मध्ये म्हटले की आम्ही आलो की बघा काय करतो, ह्या योजनांचा आम्ही बंद करून टाकू, हे करून टाकू, ते करून टाकू. जी लाडकी बहीण योजना होती, जी 1500 रुपये 2100 रुपये हे लोक देणार आहेत महायुतीवाले, आता तेव्हा काय हे काय म्हणत होते की बघा महाराष्ट्रावर कर्ज झालंय, तुमचेच घेत आहेत आणि तुम्हालाच परत देत आहेत. आता यांनी 3000 रुपये देण्याची योजना चालू केली. ते तुम्ही पैसे कुठनं काय स्वतःच्या खिशातनं टाकणार आहे? चोराचा बाजार आहे. समजून जा की हे कोणी काय हे नाही आहे, ते जे काय बोलतायत सगळं चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्याला खरंच अर्थ नाही. कारण तुम्ही 3000 कुठने देणार आहात? तुम्ही तेच करणार आहात, तुम्ही त्याच सगळ्या गोष्टी करताय. मग तुम्ही नावं कुणाला ठेवताय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी जर कुठली चांगली योजना असेल ना आणि कुठली जर गोरगरिबासाठी चांगली योजना असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. त्याच्यामुळे हा जो अमरपट्टा ही लोक चालवत आहेत ना आणि हे ज्या धमक्या देत आहेत ना की आम्ही योजना बंदच पाडू, आम्ही सगळं बंद करू, आम्ही आल्यानंतर हे काही चालू देणार नाही, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि यालाच अधोरेखित करून कुठे ना कुठेतरी आज शेतकऱ्यांना चांगल्या योजना मिळतात, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही जी काही व्हिडिओ त्यांनी बनवली आहे, जी काही जाहिरात आहे ती जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकतो. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या चांगल्या योजना आहेत ना त्याला बंद करण्याचा असं काहीतरी चुकीचं करून आपल्या गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्या हेकेखोरपणामध्ये नुकसान कुणाचं होतं? शेतकऱ्याचं होतंय. आणि आज ज्या काही योजना चांगल्या चालल्यात शेतकऱ्यांसाठी असोत, कष्टकऱ्यांसाठी असोत, महिलांसाठी असो, प्रत्येक वर्गासाठी असतो, 75 वर्षाच्या वरती मोफत एसटीने प्रवास करता येतोय, या सगळ्या चांगल्या योजना आहेत. तिथं काय बंद करण्याचा कुठली आक्षेप नसावा कुणाचाही. पण या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही बंद करणार असाल तर मला असं वाटतं लोक त्याला बऱ्यापैकी तुम्हाला फटका देतील आणि निश्चित देतील. आणि त्याच्यामुळे मागेल त्याला जर सौर कृषी पंप मिळत असेल शेतकऱ्याला तर तिथं जाऊन काहीतरी उंगल्या करण्याची गरज नाही आहे. पहा ही सगळी महत्त्वाची जाहिरात म्हणजे हे सगळं पहा त्यांनी काय जाहिरात केली ती. अरे वा, नवा सौर पंप भाजप महायुतीच्या मागल त्याला सौर कृषी पंप योजनेतून मिळाला आहे. आता चालणार नाही, आता चालणार नाही. घ्या, आलं चालणार नाही वालं. तुम्ही महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही का? भाजप महायुतीमुळे आमची प्रगती होते, ती तुम्हाला बघवतच नाही का? आता तुम्ही चालणार नाही. या लोकांनीच लावली वाट, आता फक्त भाजप महायुतीची साथ.